स्वामी सांगतात की हे दुःखरूपता, पापमूळता, अनित्यता हे तिन्ही संसारामध्ये आहेत. एवढ्या तीन गोष्टी जर का या संसारात नसत्या तर संसारा वांचुनी आणिक काही गोमटे असे, याच्यापेक्षा गोमटेदायक या जगामध्ये दुसरं काहीच नसतं. परंतु या तीन गोष्टी याच्यामध्ये आहेत आणि म्हणून ते कसं आहे, दुःखदायक आहे किंवा आपल्याला ओकट्याला कारणीभूत आहे. परी अनित्य म्हणून ते गोमटे पावावया न वचे म्हणून दुःख न करा. आणि ते अनित्य असल्यामुळे ते तुम्हाला काही त्याच्यातनं गोमट कुठल्याही प्रकारचं त्या संसारातनं प्राप्त होणार नाही, प्रापंचिक गोष्टीतनं प्राप्त होत नाही. हे लक्षात घ्या बरं का. तुम्ही खूप खर्च केला म्हणून तुम्हाला भरपूर गोमट मिळालं असं नाही आहे. त्या देण्यामागे तुमचं समर्पण किती आहे, देहस्वरूप तुमच्या जीव स्वरूपाचं, हे जास्त महत्त्वाचं आहे. देहापेक्षा पण जीवाचं समर्पण किती आहे. तुम्ही त्या एखाद्या सेवेसाठी धावलत भरपूर पावसा पाण्यात वगैरे, परंतु सगळं प्रदर्शन केलं की लोकांनी माझी सेवा बघावी, माझी वाहवा करावी, मला बक्षीस द्यावं म्हणून तुम्ही ते देह झिजवलं तर त्याच्यातनं काहीच मिळणार नाही. परंतु जर का तुम्ही जीव समर्पण केलेला आहे, जीवा, स्वामी काय सांगतात, जन्म जीवित म्हणजे जन्म हा जीवितपूर्वक द्या. तसं कुठलीही सेवा करताना ती जीवितपूर्वक करा, आवडीपूर्वक करा, मनापासनं करा. करून तर राहिलेच आहे तुम्ही, खर्च करूनच राहिलेत, वेळसुद्धा, पैसासुद्धा, पदार्थसुद्धा, तर ते मनापासनं करा तर त्याचा उपयोगच होणार. आणि त्याच्यामध्ये थोडीसुद्धा स्वार्थाचा भाव, अहंकार आला की आमचे स्वामी रामधरणा राजाला सुद्धा सोडून निघून गेले. 10 महिने मुक्काम होता पण 3 दिवस स्वामी तिच्यावर उदास होते. 10 महिन्याचा कालावधी एका बाजूला आणि 3 दिवसाचा कालावधी एका बाजूला. परमेश्वर उदास होणं हे आपल्याला परवडणार नाही. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की ते गोमट त्याच्यातनं काही मिळणार नाही, ते काही प्राप्त करण्यामागे लागू नका. म्हणून तुम्ही खूप काही मोठा अवसर केला, खूप मोठे पदार्थ देवाला अर्पण केले, 5-5, 10-10 ताटं ठेवले, त्याच्याने देव तुम्हाला प्राप्त होईल. तर हे सगळी उत्तरं लीळाचरित्रात आहेत ना. गदोनायक काय म्हणतात की माते द्रव्य अपार असे तर मला देव होईल का. आता देव म्हणजे काय महागडी वस्तू थोडीच आहे की ते पैसे दिले आणि ती वस्तू मिळाली. स्वामी सांगतात की द्रव्य संपत्तीने परमेश्वर न पवे, म्हणजे द्रव्य संपत्ती परमेश्वर न पवे. पुत्र भरपूर आहेत आणि शूरवीर आहेत आणि पुत्र मी दान दिले म्हणून मला देव होईल का, नाही. त्याच्याने सुद्धा देव होणार नाही. पुत्र संपत्तीने नाही होणार, देह संपत्तीने नाही होणार. तुम्हाला सांगतो की द्रव्य संपत्तीने सुद्धा देव होणार नाही, पदार्थ संपत्तीने सुद्धा देव होत नाही. तुमची जी देण्याची वृत्ती आहे ना, त्या वृत्तीमुळे परमेश्वर प्राप्त होत असतात. वृत्ती जर का चांगली असेल तर उष्ट्या बोऱ्यांचा सुद्धा स्वीकार आहे, आणि वृत्ती जर का चांगली नसेल तर दुर्योधनांच्या पंचपक्वांना सुद्धा देवाने त्याग केलेला आहे. हा एक भाग आपल्याला लक्षात घेता आला पाहिजे. आणि म्हणून इथे सांगितलं की दुःख न करा, म्हणून संसारासाठी दुःख करत नका बसू. जे आहे ते भेटेल, नाही आहे ते नाही भेटणार. जे भेटलं त्याचा खूप काही आनंद नका मानू आणि जे नाही भेटलं त्याचं काही दुःख करत नका बसू. दुःख म्हणजे पाप, आणि दुःख करणं म्हणजे नाशिवंत गोष्टींसाठी दुःख करणं, याच्यामुळे पाप लागत असतं. तुम्ही शाश्वत गोष्टीसाठी जे दुःख करता त्याच्यामुळे तुम्हाला गोमट लागतं. ईश्वरासाठी दुःख करा, ईश्वर साधनासाठी दुःख करा, ईश्वर साधकांसाठी दुःख करा, चतुर्विध साधनासाठी दुःख करा, अप्राप्ती निमित्त दुःख करा. याने कर्माच्या राशी नासतात, म्हणजे दुःखरूप कर्माच्या राशी नासतात, दुःख नासतं असं देवानी सांगितलं आहे. जे अयोग्यता नासते, अनधिकार नासतो, खंत नासते असं देवानी सांगितलेलं आहे. आणि नाशिवंत गोष्टीसाठी दुःख केलं तर काय होईल, दुःखामुळे दुःखच प्राप्त होत राहील. त्याच्यामध्ये सुख प्राप्त होणं हे आपल्या नशिबात राहणार नाही. आणि म्हणून देवाने सांगितलं की या ठिकाणी यावरी गोसावी संहार प्रकरण निरोपिले, आणि ते दुःखाच्या संदर्भात, अनित्यतेच्या बाबतीत, नाशिवंततेच्या बाबतीत देवाने भरपूर काही निरूपण केलं. आणि ते निरूपण केल्यानंतर
पुढे स्वामींनी संहार प्रकरण जे आहे त्या संहार प्रकरणाचं निरूपण केलेलं आहे. सृष्टी जी आहे त्या सृष्टीचा संहार होणं याला की नाशाचे पावणं याला संहार असं म्हटलं जातं. आणि हा जो संहार आहे हा एका विशिष्ट कालावधीने होत असतो. एकीकडे सांगितलंय की 1000 चौकड्यानंतर या संपूर्ण सृष्टीचा संहार होतो असंही सांगितलेलं आहे. ज्ञानपाळी फिरल्यानंतर या सृष्टीचा संहार होतो किंवा सृष्टीचा संहार होण्याचा उल्लेख होतो. आणि शेवटचा जीव जो भरवसेने उद्धरणारा आहे तो एक तर उद्धरून गेल्यानंतर किंवा तो पतित झाल्यानंतर या सृष्टीचा संहार होतो असं सांगितलेलं आहे. तर तुम्ही जर का सूत्रपाठ हे ग्रंथ जर का आपण उघडल्यानंतर या ठिकाणी संहार आणि संसरण असे 2 प्रकरणं सांगितलेत. संसरण म्हणजे काय? रचना, सृष्टीची रचना. आणि संहार म्हणजे काय? सृष्टीचा नाश. आता आधी काय झालं? नाश झाला की रचना झाली? काय झालं असेल? आधी सृष्टीची रचना झाली असेल आधी की नाश झाला असेल? हा, रचना झाली. म्हणजे आधी सृष्टी तयार करावी लागेल आणि मग त्याचा संहार होईल. पण सूत्रपाठ प्रकरणामध्ये काय केलेलं? उलटं प्रकरण मांडलेलं आहे. आधी संहार सांगितला आणि मग रचना सांगितलेली आहे. म्हणजे हे जी काही सृष्टी आहे ती समजून घेण्याच्या आधी ती नाशिवंत आहे हे आधी समजून घ्या. म्हणजे तुम्हाला जर का काही गोड खायला दिलं तर आधी काय केलं जातं? त्याच्याबद्दल त्याची न्यूनता सांगितल्या जाते. जास्त खाऊ नका बरं का ते गोड. किंवा ते तिखट खायला दिलं तर ते सांगितलं जातं जास्त तिखट खाऊ नका बरं का, ते बाधेल. दिलंय आपणच खायला पण आपणच त्याचे गुणदोष सांगत असतो. तसं संहार जे आहे तो संहार आधी सांगितलेला आहे. याचं कारण असं बघूया आपण. 2 कारणं सांगितलेली आहेत. एक कारण सांगितलेलं आहे की आधी जर का रचना सांगितली असती आणि मग संहार सांगितला असता तर संहार झाल्यानंतर परत रचना होत नाही असा अर्थ झाला असता. म्हणून काय केलेलं आहे? आधी संहार सांगितला आणि संहार झाल्यानंतर परत काय होतं ना? रचना होते. माया परमेश्वराची प्रवृत्ती ओळखे म्हणून नंतर संहार सांगितलं. म्हणजे संहारानंतर परत रचना होते, रचनेनंतर संहार होतो, संहारानंतर परत रचना होते. हे चालूच आहे. आता अजून एक कारण आपण बघितलं सुरुवातीला की आधी सृष्टीची रचना न सांगता संहार का सांगितला? कारण की संहारामध्ये काय दुःख आहे, काय काय नाशाते पावतं हे आधी समजून घ्या. म्हणजे जेव्हा तुम्ही सृष्टीमध्ये जाल तेव्हा तुम्हाला त्या सृष्टीविषयी सावधता असेल. म्हणजे छत्री घेऊन जा बरं का सोबत, नाहीतर काय पाऊस आहे. म्हणजे त्याची सावधता आपल्याकडे पहिल्यापासूनच आहे. संहार प्रकरण एकदा लक्षात आल्यानंतर आपण सृष्टीमध्ये सावधतेने वर्तन करू. पापमूळता, अनित्यता, दुःखरूपता या सगळ्या गोष्टी कळतात आपल्याला. संहारामध्ये ते कळतील. काय काय नाशा ते पावणार आहे. म्हणजे सृष्टीमध्ये जे जे आपण निर्माण करणार आहोत, प्राप्त करणार आहोत ते करत असताना संहार प्रकरण आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. ते विसरता कामा नये. म्हणजे सृष्टी रचनेमध्ये, प्रपंचामध्ये आपण जास्त आलिंबनात्मक आयुष्य जगणार नाही, अलिप्तपणे आयुष्य आपण जगू. आणि म्हणून आधी संहार सांगितला. परमेश्वर प्रवृत्ती माया सृष्टी संहार करी. आता आपल्याला प्रश्न आहे की संहार हे कोण करतं आणि कुणाच्या मनोधर्माने जो संहार होतो ना? परमेश्वर प्रवृत्ती, परमेश्वर करतात का संहार? ना परमेश्वराच्या प्रवृत्तीने संहार होतो. परमेश्वराची प्रवृत्ती आहे पण संहार करतं कोण? न माया सृष्टी संहार करी. म्हणजे स्वतः माया, जी अव्यक्त माया ही परमेश्वराची कोण आहे? आद्याशक्ती माया म्हटलेलं आहे वचनामध्ये, मुख्य शक्ती आहे. तर त्या शक्तीच्या माध्यमातून, चेतन शक्ती आहे, माया स्वरूप आहे, तर त्या मायेच्या माध्यमातून परमेश्वर काय करतात? मायेला जाणवतात. माया परमेश्वराची प्रवृत्ती ओळखे. म्हणजे परमेश्वराच्या प्रवृत्ती काय होणार आहे जी परमेश्वर मायेला जाणवून देणार. प्रत्येक प्रवृत्ती जाणून देत नाहीत, परंतु ज्या प्रवृत्त्या परमेश्वराला जाणवून द्यायच्यात की आता सृष्टीचा संहार झाला पाहिजे,
सृष्टीची रचना झाली पाहिजे, ह्या प्रवृत्ती परमेश्वर मायेला जाणवून देतात आणि त्या प्रवृत्तीने माया सृष्टी संहार करी, त्या सृष्टीचा संहार माया करते. मग या सृष्टीची जो काही संहार आहे तो कोण्या क्रमे होतो? नीचादी क्रमे होतो. नीचादी क्रम म्हणजे आधी खालील चौस्थानीच्या देवतेंचे मळ लागलेले आहेत शेवटी आपल्याला, तर त्यांचा नाश आधी होत असतो. म्हणजे आता तुम्ही क्रम बघायचा, संहार प्रकरणात हा क्रम लक्षात येईल आपल्याला, की जेव्हा जीवाला तमातनं हरितात आणल्या जात असतानाच तिथे आद्यमळ त्याला लागतो. म्हणजे सगळ्यात पहिले मळ कोणाचा लागला? मायेचा लागला. माया ही सगळ्यात उच्च देवता आहे. त्याच्यानंतर विश्वदेवतेचा मळ लागला, मग अष्टभैरवांचा, मग कैलास वैकुंठीचा, कोणाचा? क्षीराब्दीचा, मग कैलास वैकुंठीचा, मग स्वर्गीचा, त्याच्यानंतर अंतराळीचा, त्याच्यानंतर अन्यव्यावृत्ती पाठ केली असेल तरच येईल तुम्हाला हे, आणि आपण मागे शिकवलेली अन्यव्यावृत्ती पण. अशा प्रकारे मळ लागलेले आहेत. शेवटी मळ कुणाचा लागला? कर्मभूमीच्या देवतेचा. आता नाचताना कुठून सुरू होईल? कर्मभूमीपासून सुरू होईल. जसं एखादं तुम्ही टेबल ठेवला, त्याच्यावर चादर टाकली आणि त्याच्यावर एखादी वस्तू ठेवली. सगळ्यात काय ठेवलं तुम्ही? वस्तू ठेवली आहे. आता उचलताना सगळ्यात पहिले काय उचलणार तुम्ही? टेबल का? चादर का? आधी वस्तू उचलणार, मग चादर उचलणार, मग टेबल उचलणार. क्रम मांडताना वेगळा आहे आणि नाश पावताना वेगळा आहे. तसं इथे परमेश्वर प्रवृत्ती माया सृष्टी संहार करी, तर कोण्या क्रमे करी? न विखो इंद्रिय विलिया जाय, म्हणजे सर्वात शेवटी कर्मभूमीचे मळ लागले, त्याच्या आधी अष्टदेवनी, त्याच्या आधी अंतराळ, त्याच्या आधी स्वर्ग. याला काय म्हटलं? विखो. पाठ केलं का तुम्ही? विखो म्हणजे विषय, आणि पुढे काय? इंद्रिय, त्याच्या पुढे अंतकरण, त्याच्यानंतर देह, त्याच्यानंतर विदेह. विखो, इंद्रिय, अंतकरण, देह, विदेह असं पाठ करायला सांगितलेलं होतं. आणि त्या दोन्ही प्रकरणाच्या रेकॉर्डिंग आलेल्या आहेत. आज पण वचनाची रेकॉर्डिंग विश्लेषणाची आलेली आहे विद्यामार्गाची. तर त्याच्यामध्ये हा विषय झालेला आहे आपला. तो विषय झालेला असेल तरच हा विषय तुम्हाला समजेल. तर का तो तुम्ही पाठ केलेला असेल तर विखोचे मळ हे इंद्रियांच्या मळाच्या सदृश्य होतात. आता हे कसे होतात हे समजून सांगणं खूप कठीण आहे बरं का तुम्हाला. ते मी एका वेळेला भरपूर प्रयत्न करून डोकं लावून मी एका निरूपणात ते समजावून सांगितलेलं होतं. मग ते समजून सांगता येईल नंतर तुम्हाला. विखोचे मळ नाचतात ते इंद्रियांच्या मळासारखे होतात. इंद्रिय अंतःकरणी विलिया जाय, इंद्रियांचे मळ नाचतात ते अंतःकरणांच्या मळासारखे होतात. अंतःकरण, विखो, इंद्रिय, अंतःकरण. अंतःकरण देही विलिया जाय म्हणजे देहाच्या मळासारखे होतात. देह विदेही विलिया जाय म्हणजे विदेहाच्या म्हणजे आद्यमळासारखे होतात. आणि विदेह ते नित्य म्हणजे विदेह पण नाशात ते पावतो का? म्हणजे आद्यमळ सुद्धा नाशात ते पावतो का? ते म्हणाले नाही, नित्य. कायमस्वरूपी नित्य आहे का? ना, काही वेळासाठी तो नित्य आहे. तो काही वेळाने नाचतो म्हणून त्याला नित्य म्हटलेलं आहे. म्हणजे यांना पाहून तो नित्य आहे, म्हणून तो सुद्धा अनित्यच आहे. विखो इंद्रिय विलिया जाय, विखोचे मळ नाचतात ते इंद्रियांसारखे होतात, इंद्रियांच्या मळासारखे. इंद्रियांचे मळ नाचतात ते अंतःकरणाच्या मळासारखे होतात, अंतःकरणाचे मळ नाचतात ते देहाच्या मळासारखे होतात, देहाचे मळ नाचतात ते विदेहाच्या मळासारखे होतात. आता इथे सांगितलेले आहे विदेह ते नित्य, विदेह ते नित्य आहे. आता इथे सांगतात कार्याविद्या कारणाविद्येच्या ठाई विलिया जाय. आता हे थोव्यांचा नाश सांगितला, म्हणजे हा एक थोवा झाला विखो. इंद्रिय हा एक थोवा झाला, अंतःकरण हा एक थोवा. थोवा म्हणजे समूह. त्या समूहाला ते नाव दिलं. जसं आपल्या समूहाला नाव एक कल्याण सत्संग मंडळ आलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये कोण कोण आलेलं आहे त्यांची नावं सांगायला मला पृथक पृथक. थोव्याचं नाव सांगितलं, पण थोव्यामध्ये कोण कोण आलेले आहेत यांचं त्यांचंही नाव सांगा. तसं इथे थोव्यांचा मध्ये मळाचा नाश कसा होतो तो सांगितला, ह्या थोव्याचा सांगितला, या थोव्याचा सांगितला. पण थोव्यांच्या मध्ये आतमध्ये
नाश कसा होतो म्हणजे इंद्रिय कर्मभूमीचा मळाचा नाश कसा होतो, अष्टदेवनीचा, अंतराळीचा, स्वर्गीचा यांचा थोयामध्ये आतमध्ये नाश कसा होतो ते सांगा. ते कसा होतो ना, कार्य अविद्या कारण अविद्येच्या ठाई विल्या जाय. कार्य अविद्या आणि कारण अविद्या म्हणजे काय? कार्य अविद्या म्हणजे जी कार्याला आलेली आहे ती, पण ती कुणामुळे कार्याला आली त्याला म्हणतात कारण अविद्या. आलं लक्षात? जे मूळ असतं त्याला कारण म्हणतात. तुम्ही असं केलं याला कारण काय? काहीतरी कारण असतं म्हणून तुम्ही तसं वागत असता. तुम्ही ज्यामुळे वागता त्याला कारण म्हणतात आणि जे वागलं त्याला कार्य म्हणत असतात. गहू जर का कारण आहे तर पीठ हे काय आहे? कार्य आहे. पीठ कारण आहे तर चपाती कार्य आहे. म्हणजे असं जे कारण आहे ते कार्य असतं, जे कार्य आहे ते कारणही होऊ शकतं. अशा पद्धतीने हे चालतं. मग आता मायेचा सर्वात म्हणजे मूळ कारण कोण आहे? अविद्या ही कारण आहे. आणि अविद्या असल्यामुळे आद्यमळ लागला. तर अविद्या काय झालं? आद्यमळ लागला. तर अविद्या काय झालं? कारण झाली. अविद्येमुळे आद्यमळ लावावा लागला म्हणून मायेचा आद्यमळ काय झाला? कारण झाला. आता मायेचा आद्यमळ लागला म्हणून विश्वमळ लावावा लागला. तर आद्यमळ कार्य होता मगाशी, आता आद्यमळ कारण झाला आणि विश्वमळ काय झाला? कार्य झाला. आता विश्वमळ लागल्यामुळे अष्टभैरवांचा मळ लागला. आता विश्वमळ कारण आणि अष्टभैरवांचा मळ काय झाला? कार्य झाला. अशा पद्धतीला ज्याला ते कारण आहे. आता सांगा कर्मभूमीच्या मळाला कोण कारण आहे? मग अष्टदेवयोनीच्या ज्या देवता आहेत, किती आहेत देवता? त्या 13 कोटी देवता आहेत. त्या अष्टदेवनीच्या देवता या कर्मभूमीच्या देवतेचा मळ लागण्यासाठी कारण ठरल्या आणि कर्मभूमीचा जो मळ लागला तो कार्य ठरला. अशा प्रकारे कार्य कारण आहे. तुमच्या लक्षात आलं असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. तुम्हाला आता ते मळ जर का लक्षात आले देवतेंचे तर मग तुम्हाला हे कार्यकारण लक्षात येईल. तुम्ही घरी जाऊन जर का अभ्यास करत असाल, चिंतन करत असाल तरच हा विषय लक्षात येईल. नाही तर वर्षानुवर्ष परत संहार यायची वेळ येईल परंतु आपला विषय लक्षात येणार नाही. परत सृष्टीची रचना सुद्धा होईल तरी लक्षात येणार नाही. आणि म्हणून सांगितलं कार्य अविद्या कारण अविद्येच्या ठाई विल्या जाय. कार्य अविद्या कारण अविद्येच्या ठाई विल्या जाय. कार्य आता ही कारण अविद्या आहे आत्ता यांच्यासाठी, परंतु यांना जर का उभं केलं तर हे परत कार्य अविद्या होतं आणि यांना कारण अविद्या ही आहे उच्च देवता. परत ती कार्य अविद्या होते त्याला कारण विश्वदेवता आहे, विश्वदेवतेचा मळ. आणि विश्वदेवतेच्या मळाला मायेचा आद्यमळ कारणभूत आहे, कार्य अविद्या आहे. अशा प्रकारे कार्य अविद्या म्हणजे नीच मळ ऊस मळाच्या ठाई विल्या जातो असं सांगितलेलं आहे. कार्यकारणी विल्या जाये. आता अधिष्ठान वगैरे जे काही सांगितले, प्रतिमेचे सामर्थ्य, देवतांच्या प्रतिमेचे सामर्थ्य, तर आपल्या ठिकाणी अधिष्ठान आहे, देवता प्रतिमेच्या ठिकाणी अधिष्ठान आहे. कितीतरी सामर्थ्य इथे सृष्टी रचना होते तेव्हा ते सामर्थ्य देवतेचं कार्यरूपाला येतं. तर त्याचं काय विल्हेवाट होते संहार होताना? तर सांगितलं कार्य कारणी विल्या जाय. जे जे कार्याला आलं ते ते आपल्या कारणी विलीन होतं. या संहार प्रकरणामध्ये सगळं सांगितलेलं आहे. देवता आपल्या स्वरूपी विलीन होतात, प्रपंच आपल्या स्वरूपी विलीन होतो आणि जीव सुद्धा तम स्वरूपात जातो हे सांगितलेलं आहे. परंतु परमेश्वर अवतार विलीन होतात आपल्या अव्यक्त स्वरूपी, कुठेच सांगितलेलं नाही आहे. ते या वचनामध्ये त्याचा अर्थ आहे कार्य कारणी विलिया जाय. म्हणजे परमेश्वर आपल्या अव्यक्त स्वरूपातनं आले, व्यक्त झाले हे कार्य, आणि जिथून व्यक्त झाले ते अव्यक्त स्वरूप कारण. तर ते अव्यक्त स्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे कारणाच्या ठिकाणी कार्य विलिया जाय म्हणजे व्यक्त परमेश्वर अव्यक्ती विलीन होतात. हे कार्य कारणी विलिया जाय. मग जे विलीन होतात ते सर्व पदार्थ सारखेच आहेत का? एक नित्य वर्ग, एक अनित्य वर्ग, एक नित्य वर्ग आहे. नित्य म्हणजे काळे उपाय न नसे ते नित्य, आणि एक अनित्य वर्ग म्हणजे काळाने आणि उपायाने ते नासणार आहे पण तुर्तात आता ते नासलेलं नाही, त्याला अनित्य असं म्हटलेलं आहे. ते अनित्य वर्ग सुद्धा राहतो आणि नित्य वर्ग सुद्धा राहतो. नित्यवर्गी जीव देवता परमेश्वर उरेती. तर नित्यवर्गीचे पदार्थ कुठले बरं?
पहिले आपल्याला 4 पदार्थ माहिती असले पाहिजेत. कुठले कुठले आहेत? जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. आठवतं का? काय बोल बरं? जीव आणि आणि देवता. जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर असा क्रम येतो. बरोबर सांगितलं तू. आता या ठिकाणी आपल्याला हे 4 पदार्थ माहिती झाले. आता आपण प्रश्न करायचा की नित्यवर्गीचे पदार्थ कुठले बरं? नित्यवर्गी जीव, देवता, परमेश्वर हे जे काही नित्यवर्गीचे पदार्थ आहेत ते उरतात. आणि अनित्यवर्गीचे कोण आहेत? अनित्यवर्गी अनादि, अविद्या, कर्मले, पुरेती. अनित्यवर्गाचे पदार्थ सुद्धा राहतात. मग ते पदार्थ कुठले आहेत? अनादि अविद्या. अनादीची जी अविद्या ती सुद्धा नाशात पावणार आहे. ती सुद्धा अनित्यच आहे, परंतु ती नाशत नाहीये म्हणून ती नित्य आहे आता सध्या. परंतु ती अनित्य वर्गामध्येच गणलेली आहे. अनादि अविद्या, कर्मलेप आणि त्याच्यावर लागलेले जे कर्मलेप ते आत्ता नासलेले नाहीयेत म्हणून ते शिल्लक आहेत. ते जेव्हा नासतील तेव्हा ते अनित्यच आहेत, ते नित्य नाही आहेत. अविद्या पण नाशात ते पावणार आहे म्हणून ती अनित्यच आहे, ती नित्य नाही आहे. परंतु तुर्तास अविद्याही नासली नाही, त्याच्यावर लागलेले कर्मलेपही नासले नाहीत म्हणून ते कसं आहे? नित्य आहे. अनित्यवर्गी अनादि अविद्या आणि कर्मलेप पुरेती. आता पुढे प्रश्न केला, अनादि अविद्या कर्मलेप युक्त जीव माया स्वरूपी असती. तर नित्यवर्गीचे पदार्थ वेगळे शिल्लक राहिले आणि अनित्यवर्गीचे पदार्थ वेगळे शिल्लक राहिले का? सांगतात की अनादि अविद्या कर्मलेप युक्त जीव. अनादि अविद्या आणि कर्मलेप हे जे आहेत ते युक्त जीव, येणेसी युक्त जीव माया स्वरूपी असती. म्हणजे एका वचनामध्ये सगळंच सांगून दिलं. जीव कुठे आहेत? आता संवार झाल्यानंतर कार्यकारणी विलीयच आहे. देवता आपल्या अव्यक्त स्वरूपी विलीन होतात, परमेश्वर आपल्या अव्यक्त स्वरूपी विलीन होतात, प्रपंच भैरव स्वरूपी विलीन होतो. मग जीव कुठे जातात ना? जीव कुठून आलेले आहेत? तम स्वरूपातनं आलेले आहेत. तर अविद्या कर्मलेपयुक्त जीव माया स्वरूपी असते. जीव माया स्वरूपी असतात. नुसतेच जीव असतात का? ना, जीवाच्या ठिकाणी अविद्या ती पण आहे सोबत आणि त्या अविद्येवर कर्मलेप लागले ते सुद्धा त्या जीवासोबत आहेत. म्हणजे नित्यवर्गीचा पदार्थ जीव आणि अनित्यवर्गीचे पदार्थ अविद्या आणि कर्मलेप हे जीव स्वरूपासोबत त्या तम स्वरूपामध्ये आहेत. आता इथं संवार झाला आणि आपण तमात गेलो, जर का आपण अनुसरलो तर परत तमात जाणार नाही. आणि जर का नाही अनुसरलो तर परत तमाची वारी आपल्याला आहेच आहे. मग तिथे जर का आपण गेलो तर अविद्या पण आपल्या सोबत आहे आणि कर्मलेप जे जोडून ठेवले ते सुद्धा आपल्या सोबतच आहेत. देवता स्वरूपी स्थिता होती. आता ज्या ब्रह्मांडस्थ आहेत, ओळखणे आहेत वगैरे वगैरे, ज्या काही ब्रह्मांडाच्या व्यापारासाठी म्हणून आलेले आहेत, ईश्वराच्या सेवेसाठी ज्या ओळखण्या झालेल्या आहेत आणि ब्रह्मांडस्थ आहेत, यांची काय विल्हेवाट बरं? देवता स्वरूपी स्थिता होती. म्हणजे देवता ज्या अव्यक्त स्वरूपातनं व्यक्त झाल्या, ब्रह्मांडस्थ झाल्या, ओळखण्या झाल्या, त्या सुद्धा काय होतात? स्वरूपी स्थिता होती. म्हणजे आपल्या अव्यक्त स्वरूपी त्या विलीन होतात. या परिप्रपंचू संहारे. आता हे सगळं नाश पावतं हे आम्हाला कळालं. जीव सुद्धा तमस्वरूपात जातात हे कळालं, परमेश्वर अव्यक्त स्वरूपी जातात हे पण कळालं, देवता आपल्या स्वरूपी विलीन होतात, अव्यक्त स्वरूपी देवता स्वरूपी स्थिता होती हे पण कळालं. पण हा जो प्रपंच आहे त्याचं काय होतं ना? या परिप्रपंच संहारे म्हणजे जो स्थूळ प्रपंच आहे तो स्थूळ प्रपंच सुद्धा कुठे विलीन होतो? कुठून आलेला आहे हा स्थूळ प्रपंच? हा अष्टभैरवांच्या स्वरूपातनं आलेला आहे. भैरवांच्या ठिकाणी स्वामी सांगतात पंच जे काही सांगितलेले 8 भूत तिकडे सांगितलेले आहेत, 5 भूत आणि 3 गुण जे सांगितलेले आहेत, तर ते सगळे भैरव स्वरूपामध्ये आहेत आणि तिथून ते द्रवतात. ते द्रवल्यानंतर स्थूळ प्रपंच एक वेगळा तयार होतो. हे जेवढं काही दिसतंय तुमच्या देहापासून हे ते जेवढ्या काही वस्तू तुमच्या डोळ्याला दिसतात याला सगळ्यांना स्थूळ प्रपंच असं म्हटलं जातं. हे सगळं नाशात पावतं संहार काळी. आपल्या ठिकाणी जे मळ आहेत, मळाला काय काय नाव दिले? विषय, इंद्रिय, अंतकरण, देह, विदेह. हे या सगळ्याला सूक्ष्म प्रपंच बोलतात. हा आहे स्थूळ प्रपंच. आपल्या ठिकाणी जे मळ आहे त्याला म्हणतात सूक्ष्म प्रपंच.
आणि जे काही देवतादिकांच्या मूर्त्या वगैरे तयार झालेल्या त्याला म्हणतात दिव्य प्रपंच. ते दिसत नाही आपलं, त्याच्यामध्ये तेज भूत जे आहे त्याचं प्रभाव जास्त असल्यामुळे ते दिसत नाही, तर ते आहे दिव्य प्रपंच. अशा प्रकारे ते भूत द्रवले, त्याचे 3 गंज तयार झाले, सूक्ष्म प्रपंचाचे मळ तयार झाले आणि दिव्य प्रपंचाच्या देवतांच्या मूर्ती तयार झाल्या आणि स्थूळ प्रपंचाचं जेवढं काही दिसतंय आपल्याला सृष्टीमध्ये ते स्थूळ प्रपंच तयार झालं. तो स्थूळ प्रपंच, दिव्य प्रपंच, सूक्ष्म प्रपंच हे सगळं प्रपंचू संहारे म्हणजे ते आपापल्या त्या अव्यक्त स्वरूपामध्ये विलीन होतात भैरव स्वरूपी. माया परमेश्वराची प्रवृत्ती ओळखे म्हणजे असा संहार झाल्यानंतर माया निर्व्यापार झाली असेल, निरूपण संपलं की आपण निर्व्यापार होऊन जातो. आता पुढच्या रविवारपर्यंत काहीच अभ्यास बघायचा नाही, सूत्रपाठ उघडून बघायचं नाही, निर्व्यापार झालो. परंतु तसं आहे का? अभ्यास जर का तुम्ही करत असाल तर तुम्ही निर्व्यापार होत नाही, उलट नवीन अभ्यास भेटला. आता तो अभ्यास पुढच्या शनिवारपर्यंत करायचा, उजळणी करायची, पुढच्या रविवारी येऊन त्याचं पाठांतर द्यायचं. हे काय आहे? निर्व्यापार होणे नाही, उलट व्यापारयुक्त होणे. तसं संहार झाला, मग आता माया निर्व्यापार झाली असेल, आता काही काम नाही, थोडासा आराम करूया. नाही, माया परमेश्वराची प्रवृत्ती ओळखे म्हणजे परत माझे स्वामी मला काय आज्ञा देतील त्या परमेश्वराच्या प्रवृत्तीची जी ओळख सारते म्हणजे वाट बघते. मला खरंच वाटतं बरं का असं की आपल्यापेक्षा देवता खूप चांगले आहेत. देवता काही उपदेशी नाहीत, अनुसरलेले नाहीत, दीक्षित नाहीत, काही ज्ञान त्यांना ब्रह्मविद्येचं नाही, परंतु परमेश्वराच्या आज्ञेचं पालन मात्र यथातथ्य करतात. तिथे सांगितलं की परमेश्वराने प्रवृत्ती जाणवली एका परीची आणि मायेने व्यापार केला असेल वेगळ्याच परीचा ना, तसं नाही. हे जशी प्रवृत्ती तसा व्यापार त्या ठिकाणी माया करत असते. ते पुढच्या प्रकरणात आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे अशा पद्धतीने काय होतं की माया परमेश्वराची प्रवृत्ती ओळखे, माया परमेश्वराच्या प्रवृत्तीची ओळख सारते, परमेश्वराच्या आज्ञेची वाट बघते. अशा प्रकारे आजच्या सत्रामध्ये आपण संहार या प्रकरणाची 15 वचनं या ठिकाणी श्रवण केलेली आहेत. या 15 वचनांमध्ये आपल्याला मळांचा संहार, थोव्यांचा संहार, थोव्यांमध्ये मळाचा संहार, त्यासोबत सर्व कार्याला आलेलं कारणी जातं हे आपण बघितलं. त्यानंतर नित्यवर्ग अनित्यवर्ग हे 2 वर्ग बघितले. नित्यवर्गातले पदार्थ बघितले, अनित्यवर्गातले पदार्थ बघितले. देवता स्वरूपी लीन होतात हे बघितलं, प्रपंच आपल्या अव्यक्त स्वरूपी लीन होतं हे पण बघितलं. अशा प्रकारे मायेच्या माध्यमातनं परमेश्वर मनोधर्माने प्रवृत्तीने हा संहार या ठिकाणी आपण श्रवण केला. अशा प्रकारे हा संहार प्रकरण या ठिकाणी आपण घेतला आणि ह्या सर्व स्वामी आमचे त्या पिंपळाखाली बसून सर्व निरूपण करत होते. आणि अशामध्ये परी ते रडतेची असती, परंतु त्यांचं काय रडणं थांबलेलं नाही. असे खूपसे लोक येतात बरं का मंदिरात रडगाणं घेऊन. सून आली की सासूचं रडगाणं, सासू आली की सुनेचं रडगाणं. आता त्यांना आम्ही किती संहार सांगू, संस्मरण सांगू, अस्थिपरी सांगू तरी ते त्याचा शेवट असतं, पण आमची सूनबाई काही चांगली नाही, ते म्हणजे आमची सासूबाई अशाच आहेत. म्हणजे हे आपलं रडगाणं आहे. यांचं जसं इथं रडणं आहे तसं आपलं सुद्धा प्रपंचाला धरून एक रडणं आहे की जे आपण मंदिरात जाऊ, प्रवचनाला जाऊ, मार्गात जाऊ, स्थानाच्या ठिकाणी जाऊ, तिथे आपण आपलं रडगाणं चालूच असतं. ते रडताची असती तव दहन चेतले. आता ते लाकडं चांगलीच पेटली बरं का, लाकडांना पेटायला वेळ लागतो, पण जर का एकदा ती पेटली मग विजायला पण वेळ लागतो. परसनायका नावेक उब लागली. आता परसनायका सरलेले नव्हते बरं का, जिवंत होते. लीळेच्या सुरुवातीलाच सांगितलं की देवाने त्यांना स्थिती दिलेली होती, त्या स्थितीच्या भरात ते मग्न होते आणि त्यांचं देह तसं वाटावं लोकांना अशी देवाचीच प्रवृत्ती होती. आणि आता त्यांना ऊब लागली, चटके लागायला लागले. जसं तुम्ही जेव्हा शेकोटी करता ना तेव्हा एक विशिष्ट वेळ तुम्हाला खूप बरं वाटतं आणि नंतर मग त्याची ऊब लागायला लागते, नंतर झळ लागायला लागते, मग चटके लागायला लागतात, मग तुम्ही शेकोटीपासून लांब लांब होता. आता यांना काय व्हायला लागलं, चटके लागायला लागले, ऊब लागायला लागली आणि त्यांची स्थिती भंगली.
पिंडी तोंडावरी होता तो खादला, पिंडू तोंडावरी होता. तुम्हाला माहिती आहे ना ते पिंड कसा ठेवतात काय, ते तोंडावरी होता तो त्यांनी खादला. आता मी हे ऐकलेलं आहे की कुणीतरी मेल्यानंतर मग ते जेवण ठेवतात त्याच्या बदली, त्याच्या ह्याच्यामध्ये 10व्याला वगैरे 12व्याला 13व्याला, आणि लोक जेवतात बरं का. ते जेवण नाही ठेवलं की जिवंत लोकांना राग येतो. मेलेल्या माणसाबद्दल जेवण जर का नाही ठेवलं तर जिवंत लोकांना खूप राग येतो. जिवंत माणसानं नुसतं खायला पाहिजे असतं, है ना. कुणी मेलं तरी खायला पाहिजे, कुणी जगलं तरी खायला पाहिजे, कुणाची नोकरी लागली तरी खायलाच पाहिजे, नोकरी गेली रिटायर झाली तरी आम्हाला खायला पाहिजे. म्हणजे आपल्याला तुमचं काय हो आयुष्यामध्ये, आम्हाला खायला द्या फक्त. तशा पद्धतीने म्हणजे कोणाची नोकरी लागली तरी पेढा खायचा आहे आणि रिटायर झाली तरी आपल्याला पेढा खायचाच आहे. तसं इथे परसनायक उठले, त्यांच्या मुखावर जो पिंड ठेवलेला होता तो त्यांनी आधी पहिले खाऊन घेतला. अरे आपण आहोत कुठे, स्मशानामध्ये, जिवंतपणे आपल्या सरणावर ठेवलंय, स्मशानात आणलेलं आहे, ते जाळायचं पूर्ण प्रक्रिया चालू झालेली आहे आणि सगळे लोक तिथे बसलेत, म्हणजे जिवंतपणे हे लोक आपल्याला जाळून राहिलेत. हा विषय आधी बाजूला ठेवला, आधी काय करा, खाऊन घ्या आधी. जसं कृष्ण महाराजांना द्रौपदीने बोलवलं कशासाठी, 88,000 ऋषी आले, एवढं मोठं संकट आलं आणि त्यांना जेवायचं, जेवण नाही दिलं तर ते शाप देणार. कृष्ण महाराजांना बोलवलं, कृष्ण महाराज प्रकट झाले आणि ती म्हणे देवा काय सांगू, ते म्हणे नंतर सांग, आधी मला जेवायला दे. असं ते म्हणतात, देवा माही संकटात आहे, जेवणाचं संकट आहे, तुम्ही परत जेवायला आले, 88,000 प्लस अजून एक जण आले तुम्ही. ते म्हणे ते काय नाही, तुझ्या ते भांड्याला एक आण बरं, ते भांडं इकडे. त्या भांड्याला थोडं भाजीचं कण लागलेला असतो, तेव्हाही बाया भांडे चांगले घासत नव्हत्या. त्याला कण लागलेला होता, तो कण देवाने स्वीकारला. म्हणजे आता देव तिथे संकट निवारायला आले की नाही, पण देवच संकट म्हणून आले तिच्या समोर. तिला असं वाटलं रे देवच जेवायला आले आणि आपण तर आपलं संकट निवारण्यासाठी बोलवलं. पण देव जेव्हा उभे होतात ना तेव्हा संकट उभं नाही राहत, संकट निघून जात असतं. परमेश्वर कधी संकट म्हणून येत नाहीत. तसं या ठिकाणी देव आले, परंतु आधी तिथे त्यांनी भोजनाचं हे केलेलं आहे की मला पहिले भोजन द्या. म्हणजे त्यावेळेला तुमचं जे काही ग्रहणादान ज्याला म्हणतात, एक घेऊनही एक देते, तुमच्याकडनं काहीतरी तुमचं घेतलं जातं आणि त्या कन्वेरूप ते दिलं जातं. इथे वेगळा प्रकार आहे. इथे आधी काय करायचं आहे, खाऊन घ्यायचं आहे. त्यांनी तो खादला. येऊनी भक्तजना मागे बैसले, आणि मागे येऊन बसलेले आहेत. आता मध्ये काही बोलता येत नाही कारण स्वामींचं निरूपण चालू आहे. निरूपण चालू असताना कोणी बोलायचं नसतं. निरूपण असताना अजिबात उठायचं नाही, हालचाल करायची नाही. एक जण जर का उठला की सगळे निरूपणवाले मला सोडून त्या व्यक्तीला बघत जातात, असं असतं बरं का. म्हणून निरूपणामध्ये इथे कुठलीच हालचाल नाही करायची. तर तुम्ही इथे आलात की तुमच्याकडे सगळे बघतात तुम्ही काय काय करताय. इथे संवाद होऊन जातो तरी तिथल्या रचनेचं त्यांचं त्या रचनेकडेच लक्ष असतं त्यांचं. म्हणून जे काही करायचं ते निरूपणाच्या आधी किंवा निरूपणाच्या नंतर. मग अशा पद्धतीने या ठिकाणी काय झालं की निरूपणामध्ये बोलता येत नाही, स्वामी बोलतायत, मग मागे जाऊन बसा. आता जशी सिच्युएशन आहे त्या पद्धतीने तुम्हाला तिथे राहावं लागेल. सगळ्यांनी डोक्याला रुमाल बांधलं तर आपल्याला पण रुमाल काढून आपणही बांधतो, है ना. तशा पद्धतीने इथे बघितलं त्यांनी की सगळेजण बसले देवाकडे तोंड करून, तर तेही बसले. मग सगळेजण काय करतात, रडतायत. मग आता रडावं पण लागेल. म्हणजे ती पद्धत आहे इथे आता रडण्याची. ते हे चालू आहे, निरूपण आणि रडणं दोन्ही सुरू आहे. मग ते सुद्धा रडायला लागले. आणि मग गोसावी भक्तजना ते पुसिले. निरूपण संपलं आणि ते रडतच आहेत. स्वामी भक्तजनांना विचारतात, तुम्ही कांगा रडता. आता देवानीच रडायला सांगितलं, देवानीच गप राहायला सांगितलं, सांत्वनही देवाने केलं, निरूपणही केलं. आता विचारतात देव तुम्ही का रडताय अजून. ते म्हणतात जी परसनायक मेले म्हणून. अरे परसनायक मागेच होते, त्यांना तर शॉकच लागला असेल, अरे मी तर जिवंत आहे. ते म्हणतात परसनायक मेले म्हणून आम्ही रडतोय. आता त्यांच्या मागे परसनायक ते सुद्धा रडत होते. तर स्वामी त्यांना विचारतात की तुम्ही का अंगा रडता परसया, मग तुम्ही का रडत आहात. ते म्हणतात जी ते ऐसे झाले अवघे रडतात ती म्हणून. कधी कधी आपल्याला काहीच माहीत नसतं बरं का काय चालू आहे, पण कुणीतरी रडतंय तर आपणही रडायचं.
कधी कधी समोरचं रडतं, महिला वर्गांमध्ये जास्त कोणीतरी रडतं, हे रडतात आणि मग ते विचारतात काय झालं, रडतात. म्हणजे आपल्याला आधी ती घटना माहिती असली पाहिजे वगैरे वगैरे. परंतु कधी कधी काय होतं, आमचे स्वामी सांगतात जीव जैसा संगी ठेवी तैसा टाके. कधी कधी एखाद्याला विनोद कळतही नाही, ते बाकीचे असे म्हणूनही असतात. त्यांना विचार काय समजलं, ते म्हणतात काहीच नाही. असंही होत असतं. म्हणजे जीव ज्या संघामध्ये जातो तसा तो होत जातो. म्हणजे अशा पद्धतीने त्या दिवशी मी कोणाशी तरी फोनवर बोलत होतो आणि बोलता बोलता मंदिराचा विषय असं काढला की मंदिर म्हणजे असं, मंदिर म्हणजे तसं, असं बोलता बोलता आणि ते माझ्याशी बोलता बोलता ते डीमार्टमध्ये चाललेले होते. तर ते डीमार्टच्या पाहिलेल्या त्यांनी चपला काढल्या आणि वर चालल्या. तर ते सगळेजण हसले, त्यांना पण हसू आलं की मंदिराचा विषय चालू होता आणि मंदिराच्या ह्याच्यामध्ये तुम्ही पायऱ्या चढताना काय करता, आधी चप्पल काढता आणि मग मंदिरात जाता. म्हणजे किती प्रभाव असतो. तुम्ही ज्या वातावरणात आहात, ज्या विषयाच्या संपर्कात तुम्ही आहात, तो विषय तुमच्या अंतःकरणात आणि तुमच्या आचरणात एवढा उतरतो की तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही राहायला लागता आपोआप. जसं आता शिबिर होतं, त्या शिबिरामध्ये मुलं जशी राहिली त्यांच्याकडे तो एक गुण येऊन गेला, त्या पद्धतीने ते घरी पण राहायला लागले. म्हणजे ते आचरण आपल्या अंतःकरणातनं आचरणामध्ये येऊन जात असतं. अशा पद्धतीने हे रडतायत म्हणून मी पण रडतो आहे असं ते म्हटले. गोसावी हास्य केले, स्वामी हसले. मग दोन्ही गावीचा लोक पहावया आला होता. आता लोक जे असतात असं काही झालं की ते बघायला येतात. म्हणजे काही का असे ना, प्रवचनाला येणार नाही. आज जर का आपण इथे भांडण ठेवलं असतं तर एवढे लोक आले असते, उपदेशी पण आले असते. फक्त टाका तुम्ही पुढच्या रविवारी इथे भांडण होणार आहे, सगळ्यांनी यावे. भरपूर भरून जायले सगळं आणि अन्य लोक सुद्धा येतील बघायला की काय भांडण होणार आहे. पण निरोपणाला कोणी येणार नाही. तशा पद्धतीने इथे लोक बघायला आलेला होता की हे स्वामी आहेत आणि यांचा कोणी भक्त गेलेला आहे, सरलेला आहे आणि स्वामींनी त्यांना जिवंत केलं. ते सगळे लोक बघायला आलेले. ते म्हणतात तया आईसे झाले गोसावी आपले मेले जीवविले. म्हणजे या देवाने काय केलं, आपला मेलेला माणूस भक्त त्यांनी जिवंत केला म्हणून खूप लोक बघायला आलेले होते त्या ठिकाणी. अशा प्रकारे स्वामींनी या ठिकाणी संहार प्रकरण जे आहे ते संहार प्रकरण आम्हाला निरूपण केलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये उत्तरार्ध 313 क्रमांकाची परसनायका स्थितिरमणी वानरादी संभोकू ही गळनिंब या ठिकाणची जी लीळा आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो.